खूप वर्षांपूर्वी एका राज्यात एक तरुण राहत होता. त्याचं नाव होतं अंगुल. तो खूप ताकदवान आणि हुशार होता. पण त्याचा एक मोठा दोष होता. त्याला खूप लवकर राग यायचा. कोणी थोडं जरी उलट बोललं तरी तो लगेच भांडायला तयार व्हायचा. एकदा त्याच्या रागामुळे त्याने एका माणसाला खूप मारलं. गावातील लोक त्याच्यापासून घाबरू लागले. कोणीही त्याच्याशी बोलायला तयार नव्हतं. एक दिवस गावात बातमी आली, भगवान बुद्ध जवळच्या जंगलात आले आहेत आणि लोकांना शांततेचा मार्ग सांगत आहेत. अंगुल हसत म्हणाला, हा बुद्ध लोकांना शांत राहायला सांगतो. मी त्याला दाखवतो शांतता म्हणजे काय. तो रागाने जंगलात गेला. तिथे बुद्ध एका झाडाखाली शांत बसले होते. त्यांच्या आजूबाजूला लोक बसले होते आणि त्यांचे बोलणे ऐकत होते. अंगुल जोरात ओरडला, अरे बुद्ध, तू लोकांना खोटं शिकवतोस, राग न करायला सांगतोस. रागाशिवाय माणूस जगू शकत नाही. सगळे लोक घाबरले, पण बुद्ध शांत होते. बुद्ध हळू आवाजात म्हणाले, तुला वाटतं राग खूप शक्तिशाली आहे. अंगुल म्हणाला, हो, रागाने माणूस काहीही करू शकतो. बुद्ध हलकसं हसले आणि म्हणाले, ठीक आहे, जर तू इतका शक्तिशाली आहेस तर मला एक काम करून दाखव. अंगुल म्हणाला, काय काम? बुद्धांनी जवळच्या झाडाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, त्या झाडाची एक फांदी तोड. अंगुल लगेच गेला आणि जोरात फांदी तोडून आणली. तो अभिमानाने म्हणाला, हे बघ किती सोपं आहे. बुद्ध शांतपणे म्हणाले, आता ती फांदी पुन्हा झाडाला जोड. अंगुल हसला, हे कसं शक्य आहे? एकदा तुटलेली फांदी पुन्हा जोडता येत नाही. तेव्हा बुद्ध म्हणाले, मग तू शक्तिशाली कसा? फांदी तोडणं सोपं आहे, पण तिला पुन्हा जिवंत करणं खूप कठीण आहे. रागाने माणूस नातं तोडू शकतो, पण प्रेम आणि संयमानेच ते नातं पुन्हा जोडता येतं. अंगुल काही क्षण शांत झाला. बुद्ध पुढे म्हणाले, खरी ताकद रागात नाही, तर रागावर नियंत्रण ठेवण्यात आहे. जो माणूस स्वतःच्या रागावर विजय मिळवतो तोच खरा योद्धा असतो. हे ऐकून अंगुलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या आयुष्यात केलेल्या चुका आठवल्या. त्याने कितीतरी लोकांना दुखावलं होतं. तो बुद्धांच्या पायांवर पडला आणि म्हणाला, भगवान, मला माफ करा. आज मला समजलं की मी किती मोठी चूक करत होतो. बुद्धांनी त्याला उचललं आणि म्हणाले, चूक मान्य करणं हीच बदलाची सुरुवात असते. त्या दिवसापासून अंगुलने राग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारला. या कथेतून शिकण्यासारखं, रागाने नातं तुटतं, पण संयमाने ते टिकतं. खरी ताकद म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं. आणि लक्षात ठेवा, शांत माणूसच खरा शक्तिशाली असतो.